गाईज, गुड मॉर्निंग। सकाळचे 4:30 वाजल्यात। मी उठली आहे, फ्रेश झाली आहे। आता मी जेवण बनवणार, म्हणजे डबा बनवणार माझ्यासाठी। मी चालली आहे देवीच्या दर्शनासाठी। आता मी जेवण बनवून घेते, मग त्याच्यानंतर व्हिडिओ काढते। पुढे बघूया। मम्मीने शेंगदाण्याची चटणी बनवली, मग मम्मीने चपात्या लाटायला घेतल्या। तोपर्यंत मी तयारी केली। मग मम्मीने डबा बिबा भरून ठेवला, पाण्याची बॉटल, मला खायला बियाला दिला, गोळ्या बिल्या दिल्या सगळं। त्याच्या हॅलो गाईज, तयारी झाली। आता चला, आता पुढं जाऊ। 6 वाजलं आता इथंच। मला मम्मीने पैसे दिलं फिरायला जायला। ते पैसे घेतलं ना, निघलो। आई येईल ती नेवाला, आईच्या मागे चाललो। आईला सांगला तू पुरं जा, मी येतो तुझ्या मागे मागे। अगे जरा पुरं खाली गेलो ना, खाली देवीचं दर्शन केलं। जरासं पुरं गेलो तर पाऊस जाम परत होता। त्याशी थांबलो तर थोडं अजून पुरं गेलो तर दुसरी एक देवी आमची मंदिरामध्ये, मग तिचं पण दर्शन करून घेतलं आणि मग तिचा आशीर्वाद घेऊन पुरं निघलो। तर बस स्टॉप या बायका थांबलेल्या, अर्ध्या ताया थांबल्या आणि अर्ध्या आया थांबल्या बसची वाट बघत। ती बस आली, आम्हाला वाटलं का आमचीच आली तर ही आमची नव्हती, झाला पोपट। फायनली 7:30 वाजता बस आली। मग बसमध्ये बसलो, गेलो पुरं गेलो तर लगेच स्टॉप आला आमचा। लगेच गोवर्धन देवी आली। ती पण देवी जाम भारी होती, जाम मस्त, मन प्रसन्न झाला ते देवीला जाऊन। परत बसमध्ये गेल्यावर लाडू आणि केला तिला खावायला। तो लाडू ना केला आमच्या हातानंच होतं। ही नानी आली वापस वेफर जेवून। ते नानीने आम्हाला दोघींना वेफर दिली। ती खाताव तर पुढचा स्टॉप आला। पुढचा स्टॉप म्हणजे केलंबा देवी। केलंबा देवीला पोचलो तर जाम गर्दी होती, जाम म्हणजे जाम। आणि त्यामध्ये आम्ही संडेला गेलतो। संडे म्हणजे रास गर्दी, जाम गर्दी होती। दुकानं लागलेली आणि तया पण पाऊस काही थांबला नाही। आम्हाला पाऊस भेटलेला, छत्र्या जेवूनच चालत होता आम्हाला, म्हणजे दुकानांच्या काही जेवायचंच नाही। पुरं गेलो ना, आरती भेटली। लगेच देवीचं दर्शन। ही पण देवी जाम भारी होती, पण गर्दी जाम होती। अशी पावती भरली ना, गेलो नाचायला लगेच। नाचून झाला आमचा, म्हणजे खाली उतरलो तर लगेच बसमध्ये पोचलो। बसमध्ये पोचल्या जेवलो जरासा, जेवलो ना, मग इकडे यांची मस्ती चालू झाली बघा। यांची मस्ती चालू होती तर तोपर्यंत पोचलो दुसरे ठिकाण म्हणजे आपली खडवली देवीला पोचलो। दर्शन चालू होतं, लगेच देवीचं दर्शन घेतलं। आयाशी पण मस्त नाचाबिचाची सोय होती। मग पहिला आपण तया पण पावती भरली गेल्या मला की बायका नाचायला लागली। नाचून झालं ना, खाली उतरलो, लगेच बसमध्ये बसलो। लगेच पुढचा स्टॉप आला मुंब्रा देवीला पोचलो। त्यात सगळी बोलताना आम्ही नाही तर आम्ही गेलो 4-5 जणी गेलो। मस्त पहिले पायथ्याच्या पाया पडलो देवीचे, मग वरती गेलो। त्या पण चाललेला जाऊ का नको, आम्हाला वरती जायचं। आम्ही गेलो वरती तर तुम्ही बघा माझे पायान चप्पल, पण येताना काही चप्पल नाही, माझी त्या चप्पलच तुटली। त्याशी गेलो, जाता जरा बरं वाटलं। मग पोचलो इथं, तुम्ही पण दर्शन करून घ्या। मस्त तिथं पण भारी होता, तिथं पण नाचायला होता, पण आम्ही गेलो लगेच, कारण की
घरी जायला टाईम होत होता, मग जरा पोचलो. लगेच इथं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा.